नमस्कार मित्रांनो, मी लकुळ गोसावी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खवणे कायाकिंग करून झाल्यानंतर कोल्हापूरला जाताना माझा भाचा ऋषिकेश मला म्हणाला की मामा तू कोल्हापूरला ये, मग आपण कोल्हापूर फिरायला जाऊया. आणि त्यानुसार मी आता कोल्हापूरला आलेलो आहे आणि आज आम्ही चाललो आहे कोल्हापूर फिरायला. घरातून बाहेर पडलो त्यावेळी समोरच ऑस्कर दिसला. मग त्याची थोडी थट्टामस्करी केली आणि आम्ही पुढे निघालो. सर्वात प्रथम आम्ही कोल्हापूरमधील शाहू पॅलेस म्हणजेच न्यू पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो. न्यू पॅलेसच्या बाजूला असलेल्या तलावाच्या वर पक्ष्यांचे थवे उडताना पाहून मन अगदी प्रसन्न झाले. तलावाच्या बाजूलाच आम्हाला शहामृग, त्याचप्रमाणे बदके आणि हरणेसुद्धा पाहायला मिळाली. त्यानंतर मग आम्ही सर्वजण न्यू पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी गेलो. आत मोबाईल शूटिंगवर बंदी आहे, त्यामुळे आतील व्हिडिओ करता आला नाही. हा राजवाडा 1877 ते 1884 या काळात छत्रपती शाहू महाराजांचे निवासस्थान होता. या वास्तूत ऐतिहासिक शस्त्रास्त्रे व दुर्मिळ प्राणी संग्रहालयाचा अप्रतिम वारसा जतन केलेला आहे. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचे शाही पोशाख, दागिने, चांदीच्या वस्तू, हत्तीचे चांदीचे खोगीर, वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, बंदुका, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराजांच्या शिकारीच्या शौकाची साक्ष देणारी अनेक प्राण्यांचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर मग आम्ही सर्वजण दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी पुढे निघालो. दख्खनच्या राजाच्या दरबारात पोहोचलो तर तिथे सर्वत्र गुलालच गुलाल उधळलेला दिसत होता. सुट्टी असल्यामुळे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या अक्षरशः रांगाच रांगा लागल्या होत्या. ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. अगदी थोड्या कालावधीतच आम्ही सर्वजण शिवतेज वॉटर पार्कला पोहोचलो. वॉटर पार्कला गेल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही तिकीट काढली आणि त्यानंतर मग आमच्या हातामध्ये शिवतेज वॉटर पार्कची निशाणी बांधण्यात आली. मग आम्हाला आत सोडण्यात आलं. सर्वात प्रथम आम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात आलं आणि त्यानंतर मग आम्हाला अनलिमिटेड नाश्ता देण्यात आला. मावळ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन मग आम्ही वॉटर पार्कचा आनंद घेण्यासाठी पुढे निघालो. या ठिकाणी लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल आणि स्वतंत्र स्लाईड्स देखील आहेत. स्विमिंग पूलमध्ये गेल्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड्सचा, त्याचबरोबर रेन डान्स आणि स्विमिंगचा मनमुराद आनंद घेतला. उंच उंच अशा स्लाईड्सवरून घसरताना सुरुवातीला मनात भीती होती, परंतु थोड्या वेळानंतर मात्र भीती कुठच्या कुठे पळून गेली. स्विमिंगनंतर आम्ही त्याच ठिकाणी रात्रीचा मॅजिक शो पाहिला आणि भोजनाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्वजण आमच्या घरी जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, आजचा मिनी व्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.